नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आखाती देशांमधील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्याचा थेट फटका भारतालाही बसत आहे. निर्यात ठप्प होणं आणि वस्तूंचा पुरवठा प्रभावित होणं यामुळे देशातील व्यावसायिक आणि शेतकरी मोठ्या आर्थिक दबावाखाली आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भारतात गॅसचा तुटवडा उभारायला असून घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत झटक्याने वाढ झाली आहे. नागपूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण थांबवल्याने अनेक हॉटेल्स आणि खानावळी अडचणीत आहेत. घरगुती गॅसचा पुरवठा जरी सुरू असला तरी व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्याने हॉटेल मालकांना मोठा फटका बसला आहे. काही हॉटेल व्यावसायिकांना गॅस नसतानाही व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी चुलीवर अन्न शिजवण्यास सुरुवात केली आहे. युद्धामुळे गॅस कंपन्यांनी एजन्सींना व्यावसायिक सिलेंडर वितरण न करण्याचे निर्देश दिले आहेत. हॉटेल मालकांनी गॅस उपलब्ध नसल्यास व्यवसाय बंद न ठेवता पर्याय शोधला आणि अनेकांनी चुलीवर स्वयंपाक करण्याचा मार्ग स्वीकारला. नागपूरमध्ये अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. नाशिकमध्ये घरगुती तसेच व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत आहे. अनेक हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून चुलीवर अन्न शिजवण्यास सुरुवात केली आहे. जालन्यातही व्यावसायिक गॅसच्या कमतरतेमुळे हॉटेल चालक, खानावळी आणि छोटे मोठे व्यवसाय गंभीर संकटात आहेत. अनेक ठिकाणी पुढील 1 ते 2 दिवस पुरतील इतका साठा आहे. त्यानंतर व्यवसाय चालवण्यास मोठा प्रश्न निर्माण होईल. छत्रपती संभाजीनगरमधील काही खानावळी, डोसा सेंटर पुन्हा लाकडी चूलभट्ट्यांकडे वळले आहेत. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात या चूलभट्ट्यांमुळे उष्णता आणि धूर वाढतो, ज्यामुळे काम करणं अधिक कठीण झालं आहे. हॉटेल व्यावसायिकांनी व्यावसायिक गॅसचा पुरवठा तातडीनं सुरळीत करण्याची मागणी केली आहे. ठाण्यातील वडापाव विक्रेत्यांनी गॅस तुटवड्याचा फटका बसला आहे. राजमाता वडापाव विक्रेत्याला दररोज 2 ते 3 सिलेंडर लागतात, परंतु आता गॅस उपलब्ध नसल्यामुळे सकाळपासून सिलेंडर शोधावं लागतात. कोल्हापुरातील महालक्ष्मी अन्नछत्रातही गॅस तुटवड्याचा गंभीर परिणाम दिसत आहे. रोज 4 ते 5 हजार लोकांना मोफत जेवण पुरवणाऱ्या अन्नछत्रामध्ये गॅस पुरवठा अपुरे असल्याने फक्त 2 ते 2.5 हजार लोकांचं जेवण बनवलं जातं. प्रशासनाने पुढील 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा असल्याचं सांगितलं असून आवश्यकतेनुसार लाकडाचा उपयोग करून अन्न तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. अशाच बातम्या बघण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी.